वाढली इथं भन्नाट मस्त अगदी. शेवग्याचं महत्व आपल्या सगळ्यांना माहित आहे. शेवग्याच्या शेंगांमधलं अनेक प्रकारचं पोषणयुक्त सत्वयुक्त अशा गोष्टी यामध्ये असतात. आता आपण नेहमी ऐकतो वाचतो. आमच्या छोट्याशा जागेमध्ये प्लॉटमध्ये आम्ही काही झाडं लावलेली शेवग्याची. इतकी सुंदर वाढली ती. एका बी असं भिजवलं आणि एक दिवस आणून लावलं, ते खरोखर इतकं सुंदर वाढलं आणि एवढ्या टवटवीत शेंगा आलेल्या इतक्या. शेवग्याची चटकदार भाजी तर आपण करतच असतो, मसाल्याची असेल पिवळी असेल. त्याच्यात आज आईने सांगितलं की तुम्ही प्लॉटवर गेले तर शेवग्याची फुलं पण आणा, मला शेवग्याच्या फुलांची भाजी करायची. ही शेवग्याची जी फुलं आहे ना, ही बघ आता ही मी तोडते. ही तोडून याची कांदा घालून खूप सुंदर भाजी चटणीसारखी आपण करू शकतो. या फुलांमध्ये पण खूप प्रकारचं जीवनसत्व असतं. कांदा म्हणजे अंडा भुर्जी वगैरे आपण करतो ना, त्याच पद्धतीने ही भाजी करायची असते. मात्र फुलं अगोदर स्वच्छ तोडून धुवून घ्यायची आहे. कधी कधी त्याच्यामध्ये बारीक काळे किडे असतात, ते नीट बघून घ्यायचे. तर असं हे शेवग्याचं झाड अतिशय मानवाला आहारयुक्त आणि अतिशय पोषणयुक्त हे झाड आपण लावलंच पाहिजे. मात्र आम्ही लहानपणापासून हे पण ऐकलंय की हे झाड खूप ठिसूळ असतं, त्याच्यामुळे ते घराजवळ लावले जात नाही. पूर्वी फक्त एकच म्हण असायची की झाड घराजवळ लावायचं नाही, झाडाजवळ लावायचं नाही. पण नंतर उशिरा कळलं की का लावत नाही, की ते जर ठिसूळ असल्यामुळे पडू पण शकतं आणि पडलं तर अंगावर पडलं तर पुढे काय होतं आपल्याला माहिती आहे. म्हणून हे झाड घराजवळ लावत नाही असं म्हणतात. तर अतिशय टेस्टी रुचकर असं रस्सा याचा बनवला तर खूपच मजा येते. छोट्या मुलांना ह्या ज्या जाड शेंगा आहेत, ह्या ज्या जाड शेंगा आहे ना, याचं छोट्या मुलांना आपण मस्त आजकालच्या मुली फारच सुगरण पण झालेल्या आहे. यूट्यूबमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी बघायला मिळतात. ह्या जर शिजवून व्यवस्थित चाळून गाळून याचं सूप बनवलं ना, तर अशी भन्नाट चव येते त्या रश्श्याला. आणि हे सूप मुलांना, छोट्या मुलांना फार आवडतं, फार. मटण काय चिकन काय त्याच्या बरोबरीने नाही तर त्याच्या पुढची चव याला येते. आमच्या कन्येला सुद्धा बालपणापासून मी या शेवग्याचं सूप, शेवग्याची भाजी खूप खूप आवडते. अतिशय टेस्टी म्हणून ती थोडंसं लिंबू पण पिळून कधी कधी ते सूप पिते. ती पण आवडीने आता हे फुलं तोडते. शेंगासुद्धा थोड्या वेळापूर्वी तिने तोडले आहे. हे बघा तिच्या डोक्यावर पण शेंगा किती आलेल्या आहे. अतिशय खूप साध्या पद्धतीने आम्ही याचं पालन पोषण केलं, पण खूपच सुंदर या शेंगा माणसाचं मन अतिशय प्रफुल्लित करून जातात. खरोखर शेतातली आणि हिरवळीतली मजा काही औरच असते. तेव्हा असा हा शेवगा आपण नक्कीच सेवन करत राहू. आणि असं म्हटलं तर शेवग्याला आपण आभार पण म्हणू. धन्यवाद.